नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे मनपातील वसुली अधीक्षक शिरीष जाधव यांचा पत्रकारांनी केला जाहीर सत्कार। धुळे महानगरपालिकेचे वसुली विभागातील अधीक्षक शिरीष जाधव यांनी मालमत्ता आणि पाणीपट्टी कर वसुलीविषयी उत्कृष्ट कार्य केलेले आहे। शासनाने ठरवून दिलेल्या 100 दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत शिरीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाने मोठ्या प्रमाणावर कर वसुली करून मनपाला मोठे योगदान दिलेले आहे। त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना रोप भेट देऊन त्यांचा सत्कार केला। याप्रसंगी पत्रकार संघाचे प्रांतिक तथा स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलचे संचालक संपादक प्रकाश शिरसाट, पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल, कार्यकारिणी सदस्य तथा सांज दैनिकचे उपसंपादक दीपक शिंदे, दैनिक आधुनिक केसरीचे जिल्हा प्रतिनिधी आकाश सोनोने, पत्रकार रवींद्र मोरे, पत्रकार कल्पेश पाठक आदी उपस्थित होते। धुळे महानगरपालिके मालमत्ता कर विभाग शासनाने 100 दिवसाच्या कृती आराखड्याबाबत हे करायला लावलेले होते कामे। त्या अनुषंगाने धुळे महानगरपालिकेत मालमत्ता कर विभागामार्फत ज्या मोठ्या मालमत्ता करधारक आहेत, मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे, अशांकडे कारवाया करून सील करून कनेक्शन कट करून शहरातील 23 कोटी रुपयाचं वसूल करण्यात आलेलं आहे। तसंच हद्दवाढ 11 गाव येथे देखील कारवाया करून 5 कोटी 80 लाख रुपये वसूल करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने मार्च एंडिंगपर्यंत आमचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याकडे वाटचाल करीत असून तरी नागरिकांनी सहकार्य करावे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून ही विनंती।